साई गावडे रिव्हर एंड वरून गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वर दाजी वैद्य नावाचा फलंदाज तर नो स्ट्राईक वर निलेश नाईक. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्हचा फटका निश्चितच 4 धावांनी स्वागत केलं जात आहे. साई गावडेचं खडखडीत चौकार दाजी वैद्यच्या बॅट मधून निघतोय. दुसऱ्या दिवसाचं पहिल्या चेंडूवर चौकार दाजी वैद्य ऑन फायर. चेंडूला सन्मान देतोय. पहिल्या चेंडू खराब चेंडूवर 4 धावा. त्यानंतर दुसरा चेंडू दीर्घा उघडला जातोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. दाजी वैद्य तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. साई गावडे यांचा सुरेख वापसी करणारा चेंडू 2 पहिल्या खराब चेंडू तर 2 चेंडू सुरेख चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. दीर्घाव चेंडू गणला जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न कर्णधाराकडून थोडीशी चूक होते. परिणामी 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या 5 धावांवर पोहोचते. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील अनिवार्य षटकातील 5वा चेंडू पॉईंटच्या डोक्यावर मारलेला फटका निश्चितच सचिन गावडे फील्ड करतोय. तोपर्यंत सहजरित्या एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेत केलं गेलं. परिणामी चेंडू 3 धावा. 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. समाप्त होतोय. धावसंख्या बोलते ती 8 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. विठोबा रावले दिसतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज विठोबा रावले. कुलदेवता घोडेमुख संघ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तर फलंदाजीसाठी महामाया घोडेमुख संघाला आमंत्रित करतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा बिनबाद 8 धावा. दुसरं षटक विठोबा रावले. पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू निश्चित चेंडू सीमा याच्या बाहेर षटकार. मला वाटतोय 6 धावांनी विठोबा रावल्याचं स्वागत केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार 14 धावा होत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू नंतर पुढे चेंडू दुसरा चेंडू मार्गस्थ विठोबा रावले. पुन्हा एकदा तोच इरादा तोच पवित्रा चेंडू होतोय सीमा पार. 4 धावांसाठी खडखडीत चौकार. 2 खराब चेंडूवर पूर्णपणे फायदा उठवतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय.
खेळण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा निलेश नाईक. काल 2 खराब सामन्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात पूर्णपणे वापसी करतोय निलेश नाईक नावाचा फलंदाज. दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झालेला निलेश आता मात्र 2 चेंडू तर 10 धावा विठोबा रावलेच्या गोलंदाजीवर करतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू खराब एक्स्ट्रक्शन पाहायला मिळतंय दर्शन परब कडून. परिणामी एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेत करण्याचा प्रयत्नच राहतो. एका धावेने मला वाटतं अवांतर चेंडू आणि बायच्या स्वरूपात 1 धाव. एकूण 2 धावा. 2 धावांची संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. 2 चेंडू तो 12 धावा खर्च करतोय विठोबा रावले नावाचा गोलंदाज. रस्ता एंड करून गोलंदाजी थोडस गोलंदाजीसाठी मदत त्या एंडने पाहायला मिळतंय. परिणामी बॅटची लिडिंग एज लागून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत सहजरित्या एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेचं रूपांतर तिहेरी धावेत केलं गेलं. 3 धावांनी संघ धावसंख्या पोहोचते ती 23 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो. खराब क्षेत्ररक्षण मिस 2 धावा. झेल पकडला असता तर गडी बाद झाला असता. परिणामी झेलाचं रूपांतर दुहेरी धावेत केलं गेलं. 2 धावांनी सगळी धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. 25 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. परिणामी खराब यष्टीरक्षण पाहायला मिळतं. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी बायच्या स्वरूपात 4 धावा. चार धावाची संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 धावा. मला वाटतं 29 धावा. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील षटकाची सांगता होते 29 धावा होत आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक गोलंदाज अनुज शेट्टी दिसतोय. गोलंदाजी एंडवरून
सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच पंच अण्णा सावंत सामना सुरू करायचा आहे. अनुज शेट्टी नावाचा गोलंदाजी करू दिसतोय. दाची वैद्य शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू पॉईंटच्या डोक्यावर मारला. फटका निश्चित. चेंडू मयुरेश फील्ड करतो तोपर्यंत सूर्यक्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तेवढ्यात बॅकअप शाहू सावंत कडून पाहायला मिळतं. तिहेरी धावेत रूपांतर केलं गेलं. एक धाव वाचवण्यात यशस्वी क्षेत्ररक्षक मयुरेश राऊत. 3 धावांनी संघ 3 धावांनी संघ धावसंख्या पोहोचते ती 32. पंचांचा निर्णय अंतिम राहिला. दोन्ही संघ पंचांचा निर्णय अंतिम राहिला. सुरेख पंचगिरी पाहायला मिळते मैदानात. सामना सुरू करायचा आहे. पंच दयापाय नाही का. दुसरा चेंडू दीपेश राऊत क्षेत्ररक्षक दिसतोय मेगा स्क्रीनवर. सहजरित्या एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेत केलं गेलं. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 धावा. अवांतर चेंडू दिशाहीन गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अनुज शेट्टी थोडस युवा गोलंदाज पाहायला मिळतोय स्पर्धेत. चेंडूला सन्मान दिला जातोय. सहजरित्या पूर्ण केली जाते. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. चौथा चेंडू घेऊन मार्गस्थ गोलंदाज अनुज शेट्टी. युवा गोलंदाजचा कुलदेवता घोडेमुख संघाचा शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू शुभम सावंत फील्ड करतोय. तोपर्यंत सहजरित्या सूर्यक्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 धावा सहजरित्या पूर्ण होते. फंबल होतोय थोडासा. दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत केलं जात आहे. 3 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचते ती 38 धावा. चार चेंडूचा खेळ समाप्त होतोय. दत्तात्रय घोडेमुख संघ कर्णधार नाणेफेकसाठी यायचं आहे. तसेच आई भावई संघ कर्णधार नाणेफेकसाठी यायचं आहे. चेंडू हवेत. झेल खाली यष्टी रक्षक अनुज शेट्टी. साई यष्टी रक्षक साई गावडे झेल पकडतोय. पहिला हादरा बसतोय. पहिलं कलम लागतोय. धावसंख्या होते ती 39 धावा. वैयक्तिक 18 धावाची खेळी निलेश नाईकची समाप्त होतोय. अनुज शेट्टी शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची सांगत होते. धावसंख्या पोहोचते ती 39 धावा. 1 गडी बाद.
18 चेंडूचा म्हणजे 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. चौथं षटक घेऊन गोलंदाज रस्ता एंड कडून निश्चितच नवोदित गोलंदाज दिसेल. मला वाटतंय अनुभवी गोलंदाजाची वर्णी लागू शकते. रस्ता एंड कडून गोलंदाज नाणेफेक होते. विनोद वैद्य करतोय. दत्तात्रय घोडेमुख संघ नाणेफेक जिंकतोय. 5 मिनिटाच्या आत निर्णय कळवायचा आहे. 7:51 झालेले आहेत. 7:56 शेवटचा पुकार, नाहीतर डिसिजन समोरच्या टीमवर सोडलं जाईल. याची दोन्ही सर्व संघ मालक कर्णधार याची नोंद घ्यायची आहे. 5 मिनिटाच्या आत आपला निर्णय कळवायचा. त्यानंतर समोरच्या टीमला चान्स दिला जाईल चॉईस करायची. दर्शन परब मला वाटतं युवा गोलंदाज दिसतोय. पहिलाच या स्पर्धेतील षटक हाताळण्यासाठी निश्चितच मोठा फटका. झेल खाली विठोबा रावले आणि पहिला गडी दुसरा गडी बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर दर्शन परब याच्या खेळ समाप्त होतोय. दुसरा गडी बाद होतोय दाजी वैद्यच्या स्वरूपात. धावसंख्या 39 धावावरती राहते. निलेश नाईक गोलंदाजी स्वीकारतोय. दत्तात्रय घोडेमुख संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारतोय. गोलंदाजी नवोदित फलंदाज शंकर गवंडे दिसतोय. स्ट्राईक एंड वर दर्शन परब याचा दुसरा चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅटची लिडिंग एज लागते. यष्टीरक्षक साई गावडे करतोय. झेल पकडतोय. परिणामी तिसरा हादरा बसतोय. ऑन हॅट्रिक गोलंदाज दर्शन बरोबर डीजे. तिसऱ्या चेंडूचा सामना करेल. हॅट्रिकची संधी मात्र हुकते. परिणामी एका धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरी धावेत केलं जात आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती बऱ्याच कालावधीनंतर 41 धावांवर. तब्बल 4थ्या चेंडू नंतर धावसंख्या बदलली जाते. चेंडूला सन्मान दिला जातोय. पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक सचिन गावडे फील्ड करतोय. तोपर्यंत सहजरित्या एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेरी संघाची धावसंख्या 43 धावांवर पोहोचते. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय 4थ्या षटकातील.
लेक्सरच्या दिशेने खेळला फटका मयुरेश राऊत स्वतः संघ मालक संघ कर्णधार सहजरित्या 2 धावा पूर्ण होत्या. 2 धावांनी सगळी धावसंख्या होते ती 45 धावा. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील मला वाटतंय निर्धाव चेंडू षटकाची सांगत होते. चौथ्या षटकाची सांगत होते. 45 धावा 4 चेंडू 4 षटकाच्या समाप्तीनंतर साई गावडे निश्चितच वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. 5वं आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाज साई गावडे. धावसंख्या 45 धावा 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. सरपंच चषक 2026 स्पर्धेचा रणसंग्राम मैदानात चाललाय. 2 तुल्यबळ संघात महामाया घोडेमुख वर्सेस कुलदेवता घोडेमुख. कुलदेवता घोडेमुख संघ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. त्यानंतर सुरेख फटकेबाजी 2 सलामीवर फलंदाजांनी केली. 39 धावांची अभेद भागीदारी रचली गेली. त्यानंतर थोडासा संघ अडचणीत मॅच एच्या जयराम माजरेकर बाद होतोय. 4था हादरा बसतोय. 4थं कलम लागतंय महामाया घोडेमुख संघाला. थोडस संघ अडचणी दिसतोय. नेमाना नवोदित फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज दिसतोय. स्ट्राईक एंडवर साई गावडेच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज साई गावडे दिसतोय. चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू दर्शक परवा क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत सहजरित्या एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेत केलं गेलं. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 47 धावांवर. 5व्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील चेंडू दर्शक थोडस क्षेत्ररक्षणात बदल करतोय. यष्टी रक्षक चेंडू हवेत झेल खाली स्वतः गोलंदाज साई गावडे दिसतोय. आणि अजून एक हादरा 5वं कलम लागतंय महामाया घोडेमुख संघाला रामचंद्र नेमणच्या स्वरूपात. डीजे स्ट्राईक बदलतोय. स्ट्राईक एक नवोदित फलंदाज कडे. निलेश बरकोटे नावाचा फलंदाज दिसतोय. विचार केला गेला तर 11 चेंडू आतापर्यंतच्या शेवटच्या 11 चेंडू 8 धावा येत आहेत. ते रामचंद्र वैद्यच्या बॅटमधून 4 गडी बाद होत आहेत. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्नच राहतो. निर्धाव चेंडू गडला जातोय. धावसंख्या पोहोचते ती
47 धावावर दाजी वैद्य निलेश नाईक बाद झाल्यानंतर धावसंख्या केवळ 8 धावा. निर्धाव चेंडू. चला हवाई उद्याचा प्रयत्न मैदानात दिसतोय. निलेश बरकुटीच्या स्वरूपात शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. निर्धाव चेंडू षटकाची सांगत होते, इनिंगची सांगत होते. धावसंख्या 47 धावा, 48 धावांची आवश्यकता. जर विचार केला 12 चेंडूत 30 धावा आल्यानंतर थोडासा संघ अडचणीत सापडतोय. 18 चेंडूत केवळ 17 धावा, 6 गडी बाद होत आहेत. शेवटच्या षटकात साई गावडेचा विचार केला तर 2 धावा खर्च करतोय, 2 गडी बाद करतोय. दर्शन परत 6 धावा खर्च करतोय, 2 गडी बाद करतोय. मी सिंगल आहे, आधी रिलेशनशिप मध्ये होतो. हॅलो हॅलो महामाया घोडेमुख संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अंतिम दिवस, दुसरा दिवस निश्चित दुसऱ्या दिवसातील अंतिम दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अनुभवतोय. महामाया घोडेमुख विपक्ष कुलदेवता घोडेमुख यांच्या दरम्यान 2 मोठे बलाढ्य क्रिकेट संघ एका इनिंगची होते सांगता. तब्बल धावस फलक पाहायला गेलं तर 47 धावा जमवले गेले आहेत. महामाया क्रिकेट संघानं तब्बल 47 धावा जमवल्या गेल्यात. 48 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र कुलदेवता क्रिकेट संघाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सर्व दर्शकांचं, सर्व मान्यवरांचं tenniscricket.in माध्यमातून जे घरबसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या अंतिम दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. महामाया घोडेमुख विपक्ष कुलदेवता घोडेमुख यांच्या दरम्यान 2 मोठे बलाढ्य क्रिकेट संघ एकमेकांशी झुंज देताना मैदानाच्या आतमध्ये. जाऊया. तब्बल 48 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र कुलदेवता घोडेमुख क्रिकेट संघाला. 47 धावा पर्यंत रोखल्यात निश्चित महामाया घोडेमुख क्रिकेट संघाला आणि 48 धावांचा पाठलाग मात्र करतील. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी एनकंड गोलंदाज मनोहर नावाचा गोलंदाज सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकॉनवरती फलंदाज कोण येतोय सलामीचा हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. सचिन
आणि साई ही जोडगुळी मैदानाच्या आतमध्ये पावलं वळवत आहेत. या अंतिम दिवसातील पहिली लढत पाहतो आपण, अनुभवतोय. निश्चित स्ट्राईक ऑनवरती फलंदाज सचिन अँड नो स्ट्रायकिंग एंड साई ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी मनोहर नावाचा गोलंदाज देखील याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय, सोपवला गेलाय. पहिला चेंडू असेल मनोहर याचा, निश्चित सचिन याच्या विरोधात असेल पहिला चेंडू. गोलंदाज सज्ज मनोहर. आता मोड द विकेट. यावेळेस बाटची लिडगेट. चेंडूचा प्रवास, एक दिमागदार खेळी. चेंडूच्या माग क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, पाहायला जर गेलं सहजरित्या या चेंडूच्या अंती मिळाल्यात 2 धावा. एका चेंडूचा खेळ झाला समाप्त. संघाचं मात्र अकाउंट ओपन होत आहे. एका चेंडूच्या समाप्तीअखेर 2 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. आपल्या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ असताना मनोहर नावाचा गोलंदाजी एंडकडनं सज्ज दुसरा चेंडू टाकण्यासाठी. आटम ओव्हर द विकेट. यावेळेस देखील सुंदर चेंडू. बॅक टू द विकेट कीपर. चेंडूचा प्रवास निर्धाव चेंडूची होते गणना. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 2 धावा धावफलकावरती पाहायला गेल्यात. पुढील चेंडू आपल्या षटकातील मनोहर हा गोलंदाज तिसरा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राईक ऑन वरती फलंदाज सचिन आपण पाहतोय. राईट हँड बॅटर. स्ट्राईक ऑन वरती आपल्या षटकातील पुढील चेंडू मनोहर याचा. यावेळी सुंदर मिनी हेलिकॉप्टरचा प्राप्त चेंडूचा प्रवास, एक दिमागदार फटका. जोपर्यंत क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येतो, फील्ड करेल, थ्रो करेल, पाहायला गेलं या चेंडूच्या अंती मिळाली 1 धाव. एका धावेने सांघिक धावफलक पाहायला गेला. एक सिंगलने 3 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी एणकडनं गोलंदाज आपण पाहतोय मनोहर. चौथा चेंडू असेल. स्ट्राईक ऑन वरती फलंदाज साई. स्ट्राईक रोटेट होते एका धावेने, एका सिंगलने. सांघिक धावफलक जर पाहायला गेलं 3 चेंडूंच्या समाप्ती अखेर 3 धावा धावफलकावरती. आपल्या षटकातील चौथा चेंडू मनोहर याचा. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपल्या षटकातील पुढील चेंडू मनोहर यांचा. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज देखील साई आपण पाहतो. सुंदर चेंडू. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वतः क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल या चेंडूच्या अंती मिळाल्यात 2 धावा. आणि या 2ने सांघिक धावफलक पाहायला गेलं 5 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला गेल्यात तर भेटतायत. आपल्या षटकातील 5वा चेंडू असेल. मनोहर हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल मनोहर याला. सुंदर चेंडू. यावेळेस देखील बॅक टू द विकेट कीपर. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये गणला जातोय. पाहायला गेलं 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. आणि 5 धावा धावफलकावरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी एंडकडनं मनोहर हा गोलंदाज आपण पाहतोय. त्यामुळे सुंदर फटका. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, पुरेपूर फायदा घेतला. एक सिंगल भेटून जाईल. एका सिंगलने सांघिक धावफलक जर पाहायला गेलं तर टोटली षटक क्रमांक पहिले ते संपुष्टाचं 1-1च्या सरासरीनं पाहिलं गेलं 6 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ झाला समाप्त. डीजे
एक दमदार स्पर्धा श्री संतोषजी गावडे यांच्या माध्यमातून सुंदर संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. या पटांगणावरती एक देखणी स्पर्धा सरपंच चषक 2026 रणसंग्राम. या अंतिम दिवसातील पहिला सामना कुलदेवता घोडेमुख विपक्ष महामाया घोडेमुख यांच्या दरम्यान दोन मोठे बलाढ्य क्रिकेट संघ. मित्र नवीन गोलंदाज दुसरं षटक मार्गस्थ असताना षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी एंडकंड गोलंदाज दाजी नावाचा गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज लेफ्ट हँड बॅटर साई. आपण सलटी पलटी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत फीड करेल थ्रो करेल पाहायला जर गेलं तब्बल धाव फलक रोटेट होते. एका धावेने सांघिक धावफलक पाहायला गेलं तर तब्बल 7 धावा धावफलकावरती निर्धारित. एका चेंडूचा खेळ झाला समाप्त. दुसरं षटक चालू असताना दाजी नावाचा गोलंदाज मार्गस्थ असताना 7 धावा धावफलकावरती एका चेंडूचा खेळ झाला समाप्त. दुसऱ्या षटकाच्या अंती गोलंदाजी एंडकडनं गोलंदाज सज्ज दाजी दुसरा चेंडू टाकण्यासाठी स्ट्राईक ऑन वरती फलंदाज सज्ज असेल मात्र सचिन त्यामुळे सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका अनसक्सेसफुल ठरतोय. पाहायला जर गेलं निर्धाव चेंडू डॉट चेंडू 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 7 धावा धावफलकावरती दुसरं षटक चालू असताना दाजी नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू दाजी याचा अभ्यास मोठा फटका कनेक्ट झालाय बॅटला. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु मिस करतोय केसला. पाहायला गेलं मिस फील्ड मैदानाच्या आतमध्ये. परिणामी या चेंडूच्या अंती मिळाल्यात 2 धावा आणि या 2 धावेने सांघिक धावफलक पाहायला गेलं तर तब्बल 9 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 9 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. आपल्या षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी एडकंड गोलंदाज दाजे. पुढील चेंडू आपण सुंदर चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. आजची लिडिंग एज मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतंग धोक्याची वाजगी आहे घंटा. बॅक टू द पवलियन. सचिन याची खेळी संपुष्टात येते. तब्बल 4 चेंडू डिपेंड पाहायला गेलं तर तब्बल 9 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ काय समाप्त. मागील चेंडूमध्ये आपण पाहिलं होतं सुंदर गोलंदाजी केली दाजी यानं. एक गोल्डन जगचा शिकार देखील ठरवून दिला. पुढील चेंडू दाजी याचा 5वा चेंडू टाकण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश. यावेळेस मोठा फटका स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात स्क्वेअर लेगला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हादरा बसला गेलाय. निश्चित कुलदेवता घोडेमुख क्रिकेट संघाला
आतमध्ये गोलंदाज दाजी यांची 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस पुढील चेंडू फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत बघता बघता एकेरी धावण्याची पावलं दुहेरी धावेकडं आणि या 2 धावेने सांघिक धावफलक पाहायला जर गेलं 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरे ते संपुष्टाचं 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 11 धावा धावफलकावरती. डीजे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. बघा एका डझनाचा खेळ झालाय समाप्त. 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावफलक जर पाहायला गेलं तर निल्सन फिगर 11 धावा धावफलकावरती. आता मात्र षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी एडकंड कोड येतो देखील पाहणं औत्सुक्याचं असेल मैदानाच्या आतमध्ये. कारण की 2 षटकांमध्ये पाहायला गेलं 11 धावा खर्च करणारी गोलंदाजी, अतिशय धावांना रोधक लावणारी गोलंदाजी, कंजूसी करणारी गोलंदाजी आपण दाजी यांच्या माध्यमातून पाहिली, मनोहर याच्या माध्यमातून पाहिली. तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज निलेश. षटक क्रमांक तिसरा आहे. निलेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. काय करेल निलेश आपल्या संघासाठी हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. लेफ्ट हँड बॅटर यावेळी स्टेप आउट करून गेलाय. समोरच्या प्लॉट मध्ये पाठवून दिलाय 7 धावांसाठी डीजे. टू द विकेट कीपर. 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. एका षटकारानंतर सायकॉनवरती फलंदाज पाहतो आपण साई. 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. निलेश याच्या माध्यमातून कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली दर्शनी पारी दर्शवतोय गोलंदाज. आपल्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज निलेश यांचा. साई स्ट्राईक ऑनवरती. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस चेंडू जाईल 4 धावेसाठी आणि या 4 धावेने सांघिक धावफलक पाहायला गेलं तर तब्बल 21 धावा धावफलकावरती. तब्बल 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपल्या षटकातील 4था चेंडू मार्गस्थ असताना यावेळेस हलकेशी केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल पाहायला जर गेलं 21 धावेची पावलं जोखमीच्या दुसऱ्या धावेकडे आणि या 2 धावेने सांघिक धावफलक जर पाहायला गेलं हा ना करता आणि 2 धावेने सांघिक धावफलक तब्बल 23 धावा धावफलकावरती.
पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेस अल्टीपल्टीचा प्रयत्न, स्वीज हिट केलाय. चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं. जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो देखील करेल. पाहायला जर गेलं या चेंडूच्या अंती सहजरित्या 2 धावा पूर्ण आणि या 2ने सांघिक धावफलक पाहायला गेलं तर 25वा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी एडकडनं गोलंदाज आपण पाहत होतो. निलेश हा गोलंदाज दाखल होता. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना निलेश. यावेळेस मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न खोदून काढलाय. यॉर्कर लीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्रीनला होता. जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल. 1 धाव सहजरित्या पूर्ण. एका धावेने सांघिक धावफलक पाहायला गेलं 26वा धावफलकावरती. 3 षटकांचा परिणामी खेळ झालाय समाप्त. धावफलक पाहायला गेलं तर 26वा 18 चेंडूंचा खेळ झाला समाप्त 26वा धावफलकावरती. आणि 12 चेंडूमध्ये गरज असेल ती मात्र 22 धावांची. येणारे 12 चेंडू आणि 22 धावा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ते 11-11चे सरासरीनं पाहायला गेलं येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी एंडकडनं. यावेळेस पहिला चेंडू खोदून काढला. चेंडूचा प्रवास निश्चित. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पाशी येईल, फील्ड करेल, थ्रो करेल. पाहायला गेलं या चेंडूच्या अंती 2 धावा सहजरित्या पूर्ण. सांघिक धावफलक टोटल 28 धावा धावफलकावरती. गोलंदाजी एडकडनं गोलंदाज दाजी हा गोलंदाज मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूचा खेळ झाला समाप्त. एका चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या दाजी यानं. दुसरा चेंडू मार्गस्थ. यावेळेस बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पाहायला गेलं निर्धाव चेंडू. 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. अजून देखील 28 धावा धावफलकावरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू सुंदर चेंडू. यावेळेस बॅक टू द विकेट कीपर. पाहायला जर गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मेडन चेंडू गोलंदाज दाजी करबे आपण पाहिल्यात. 28 धावा या 3 चेंडूच्या समाप्त अखेर. चौथं षटक चालू असताना दाजी हा गोलंदाज मार्गस्थ असताना पुढील चेंडू दाजी यांचा. स्ट्रायकॉनवरती फलंदाज साई, लेफ्ट हँड बॅटर. सुंदर चेंडू. यावेळेस उलटा पुरेपूर फायदा समोरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय 6 धावेसाठी आणि या 6 धावेने सांघिक धावफलक पाहायला गेलं 34वा धावफलकावरती डीजे. षटकातील 5वा चेंडू. यावेळेस देखील पुढा लाईनचा चेंडू. पुरेपूर फायदा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. साह्याच्या पुढेतून एक ब्रँडेड दमदार सरपंच चषक षटकार वाजवा डीजे. हॅट्रिकची नामी संधी फलंदाज साई याला दर्शन माफ करा दाजी याच्या विरोधात. पुढील चेंडू. यावेळेस अल्टीपल्टीचा प्रयत्न. स्वीज हिट केलाय. भिरकावून दिलाय. जाईल सी मारे का पार. 4 धावेसाठी डीजे.
6 चेंडू आणि तब्बल 4 धावांची गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि 4 धावा, 4 षटकांचा खेळ झालाय. समाप्त धावफलक पाहायला गेलं 44 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्ती अखेर येणारे 6 चेंडू बाकी असतील आणि 4 धाव्यांची देखील गरज आहे. निश्चित चांगली स्कोर रायटिंग कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. विशाल यांच्या माध्यमातनं सुंदर स्कोर रायटिंग या स्पर्धेच्या माध्यमातनं कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतोय स्कोर काउंटिंग करताना. विशाल यांना चेंडू यावेळेस मोठा फटका. चेंडू फसला गेलाय, फटका फसला गेलाय, परंतु मिस फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये झेल पकडण्याची नामी संधी होती. पाहायला गेले या चेंडूच्या अंती एक सिंगल भेटून जाईल. येणारे 5 चेंडू बाकी असतील. 3 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 3 धावा. निश्चित सहज विजयाकडे वाटचाल देखील आहे कुलदेवता घोडेमुख क्रिकेट संघाची. पण हा क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणी भाकीत करू शकत नाही, कोणी सांगू शकत नाही काय होईल काय बिघडेल. त्यामुळे सुंदर फटका. चेंडूचा प्रवास वाटसिल चेंडू जाईल. चेंडू फरार. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत फील्ड करेल थ्रो देखील करेल. सहजरित्या या चेंडूच्या अंती 3 धावा सहजरित्या पूर्ण आणि मात्र सामना विजय ठरतोय. कुलदेवता घोडेमुख क्रिकेट संघ निश्चित महामाया क्रिकेट संघाला पराभूत करेल. या सामन्याअंती विजय संपादन करतोय. यानंतर मायक्रोफोनवरती बदल होईल. आमचे साथी समालोचक नाना परब सर येतील मायक्रोफोनवरती. यानंतर होणारा सामना असेल दत्तात्रय घोडेमुख क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे.